नमस्कार, विघ्नार्थ अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। बघा मित्रांनो, आत्तापर्यंत आपण अपूर्णांक हा चॅप्टर चालू आहे आणि आज अपूर्णांकाचा सेकंड लास्ट लेक्चर असेल। अपूर्णांकावरती आपण आत्तापर्यंत काय बघितलं आहे, अपूर्णांकाचे आपण बरोबर डेफिनेशन बघितली आहे। त्याच्यावरती व्यवहारी अपूर्णांक काय, दशांश अपूर्णांक काय आणि पूर्णांकयुक्त पूर्णांक काय, हे कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, कसं कन्वर्ट करायचं आहे, हे पूर्ण आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ बघितला आपण की अपूर्णांकाची बेरीज, त्याच्यानंतर तिसरा व्हिडिओ बघितला अपूर्णांकाची वजाबाकी, मग अपूर्णांकाचा गुणाकार बघितला आणि आज आपण बघतोय अपूर्णांकाचा भागाकार। वरती हेडिंग द्या मित्रांनो तुम्ही, अपूर्णांकाचा भागाकार। अपूर्णांकांचा भागाकार अशी हेडिंग द्या, ठीक आहे। आता बघा, अपूर्णांकाचा भागाकार याच्यामध्ये कन्सेप्ट काय आहे, पहिले आपण कन्सेप्ट बघूया आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती कसे प्रश्न विचारतात परीक्षेत ते बघूया। बघा, आता याच्यामध्ये प्रश्न आपल्याला असा असतो, हा एक्झाम्पल असं घ्या, इथे 2 आहे आणि 3 आहे, भागीला वरती 4 आहे आणि खाली 6 आहे, असे प्रश्न असतात आपल्याला आणि आपल्याला विचारतात प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी काय असेल। मग या प्रश्नाला मित्रांनो सॉल्व कसं करायचं आहे। आता पहिली गोष्ट बघा, जसं आपण गुणाकार सॉल्व करत होतो त्याच प्रकारे भागाकार सॉल्व करायचा आहे। आता बघा कसं करायचं आहे, आता 2 हे 2/3 जशा तसं लिहून टाकायचं आहे। हा भागाकाराचं चिन्ह आहे ना, भागाकाराचं चिन्ह तो चिन्हामध्ये कन्वर्ट करायचं आहे गुणाकारामध्ये। जिथं जिथं अपूर्णांकामध्ये भागाकाराचं चिन्ह असेल तिथं तिथं त्याला गुणाकार करायचं असतं आणि मग त्याला सॉल्व करायचं असतो। मग आपण ह्या भागाकाराचं केलं आहे गुणाकार आणि गुणाकारच्या नंतर हे जे अंश आहे ना, अंश येईल मग छेदामध्ये आणि छेद जाईल अंशामध्ये, म्हणजे ह्या दोन्ही संख्यांची होईल उलटसुलट। म्हणजे हा बघा, हा 6 जाईल वरती आणि 4 येईल छेदामध्ये, म्हणजे 6 सर अंशामध्ये गेला आहे आणि हा अंश 4 होता ना अंशात, हा 4 आता छेदामध्ये आला आहे। काय करायचं आहे, पहिला बदल काय केला आपण, भागाकाराचं चिन्ह होतं तर गुणाकाराचं करून टाकलं आणि हे अंश छेदामध्ये आणलं आणि छेद अंशामध्ये आला। बा अंश आहे तर छेदामध्ये आला आहे आणि हा छेद होता तर हा अंशामध्ये आला आहे। एवढं बदल, हे 2 बदल करायचे आणि मग हा गणित झाला फक्त गुणाकाराचा आणि याला फक्त सॉल्व करायचं आहे। करा फक्त कटछाट, 2 1 2, 2 2 सर 4, 3 1 3, 3 2 सर 6 आणि 2 1 2, म्हणजे आपलं उत्तर काय मित्रांनो 1 येईल आपलं उत्तर। म्हणजे 2 ने 2 कट झालं ना, म्हणजे उत्तर काय असेल 1 असेल आपलं। चल आता हा दुसरा एक्झाम्पल बघा, अजून काय असेल सर, हे सर 91 आहे, इथे 7 आहे, भागीला इथे सर 13 आहे आणि इथे सर 49 आहे। आता या प्रश्नाला तुम्ही सॉल्व करा। आता या प्रश्नाला कसं सॉल्व करताय बघा, पहिले आपण काय करणार सर, 91 छेदामध्ये सर हे 7 लिहिणार, भागाकार आहे तर भागाच्या ठिकाणी आपण ठेवणार गुणाकार, याला कट करायचं मग गुणाकार ठेवणार तिथे आणि मग काय केलं, जर भागाकाराचा गुणाकार झाला त्या अंश येईल छेदामध्ये, छेद जाईल अंशामध्ये, या दोघांची होईल उलटसुलट। म्हणजे सर हे 49 अंशामध्ये जाईल आणि 13 सर हे छेदामध्ये। आता फक्त तिरकस गुणाकार करायचा आहे, गुणाकारच करायचा ना, तिरकस कटछाट होतोय का, आता बघायचं आहे कटछाट होतो हो। 13 1 13 सर, 13 7 91 आणि 7 1 7 7 7 49। आता मग सर आता बघा मित्रांनो, आता खाली काय राहिलं, वरती फक्त 7 × 7 राहिलं, 7 7 सर 7 7 सर 49 आणि छेदामध्ये किती आहे 1, म्हणजे आपलं उत्तर 49 असेल। हे 1 लिहिलं नाही तरी चालते, म्हणजे आपलं उत्तर काय असेल, मग उत्तर तुम्ही 49 लिहिलं तरी आपलं उत्तर योग्य आहे आणि याच्या खाली 1 आहे ते तर कन्फर्म आहेच, कोणत्याही संख्येच्या खाली 1 असतो। म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही अपूर्णांकाचा भागाकारामध्ये अशा प्रकारे तुम्ही हे सॉल्व करू शकता। अवघड असं काही नाही, फक्त काय करायचं आहे, जिथं इथं भागाकार असेल अपूर्णांकामध्ये त्याला गुणाकारामध्ये कन्वर्ट करायचं आहे। गुणाकारामध्ये कन्वर्ट केलं की त्याच्यानंतर जो अपूर्णांक असतो अंशाला छेदामध्ये आणायचा आणि छेदाला अंशामध्ये न्यायचं, म्हणजे उलटसुलट करायचं आहे त्यांचं आणि त्या प्रश्नाला गुणाकार थ्रू सॉल्व करायचं आहे, होऊन जातं। म्हणजे एकंदरीत तुम्ही असं म्हणू शकता, ह्या भागाकाराला सर गुणाकारात आणायचं आहे आणि सॉल्व करायचं आहे, भागाकाराला गुणाकारात आणायचं आहे आणि सॉल्व करायचं आहे, बस एवढंच, असं सोपं आहे। ठीक आहे, ही याची एक कन्सेप्ट होती। कन्सेप्ट तुम्हाला थोडी समजली असेल तर आता याच्यावरती कसे प्रश्न विचारतात ते बघूया आपण। आता प्रश्नाकडे जाऊ आपण, प्रश्न कसे विचारतात याच्यावरती ते बघूया।
पूर्णांकाचा भागाकार आणि याच्यामध्ये प्रकार असं पहिलं नाव द्या. आणि हा प्रश्न बघा कुठाला आहे तर रत्नागिरी ग्रामीण पोलीस भरती 2023मध्ये आलेला मित्रांनो. आता मित्रांनो ही PYQची सिरीज आहे. PYQची सिरीजमध्ये सर्व हा टॉपिक वाईज PYQ सिरीज आपण आज चालू केलेला आहे. याच्यामध्ये आपण बेरीजपासून सर्व व्हिडिओ बघितलेले आहे, कसोट्या बघितल्या, संख्याचे प्रकार बघितले. आता हा आपला अपूर्णांक हा प्रकार चालू आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा प्रकार पहिलं लिहा. आपल्याला काय दिलं आहे 4 छेदामध्ये सर 5 आहे भागीला सर 6 छेदामध्ये सर 7 आहे. असंच आहे ना. फक्त याला काय करायचं आपल्याला, याला फक्त सॉल्व करायचं आहे. आता सर 4 छेदामध्ये मी 5 जसं तसं लिहिलं. आता सर हा भागाकार आहे ना, भागाकाराचं मी काय करणार सर, आपण काय शिकलो, कन्सेप्ट शिकलो ना आपण. भागाकाराचं काय करणार सर, तर भागाकारात सर मी गुणाकार करणार. इथपर्यंत क्लिअर. आता मी भागाकाराचं गुणाकार केलं आहे, मग यांचं काय करायचं, अंश छेदामध्ये जाईल आणि छेद अंशामध्ये जाईल, एकंदरीत उलट सुलट होईल. हो सर. मग हे 7 वरती अंशामध्ये जाईल आणि 6 छेदामध्ये येईल. फक्त याला आत्ता सॉल्व करायचं आहे मित्रांनो. आता बघा कुठं कटछाट होतोय का तिरकस, हो सर. 2 दुनी 4 आणि 2 त्रिक 6. आता कुठं असं होतोय का, कुठंच होत नाही. आता मग काय करायचं आहे, 7 दुनी सर हे 14, म्हणजे आता अंशांचा गुणाकार करायचा आहे. गुणाकारामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे जिथपर्यंत कटछाट होतोय कटछाट करायचा आहे. कटछाट होत नसेल तर आपल्याला डायरेक्ट अंशांचा गुणाकार करायचा आणि छेदांचा गुणाकार करायचा. मग 7 दुनी सर 14, म्हणजे हे असं लिहू का मी याला 2 गुणिला 7 आणि 5 गुणिला 3. मग 7 दुनी सर हे 14 आणि 5 त्रिक सर हे 15. म्हणजे आपलं उत्तर काय असेल मित्रांनो, 14 छेदामध्ये 15 आहे सर ऑप्शनमध्ये. हो सर. 14 छेदामध्ये 15 ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे. आणि मित्रांनो 4मध्ये बघा 15/14 आहे. म्हणजे तुमचा कन्सेप्ट जर व्यवस्थित क्लिअर असेल तर तुम्ही त्या प्रश्नाला सॉल्व करू शकता, काही अवघड नाही आहे. पण जर तुमची कन्सेप्ट जर तुमची क्लिअर नसेल तर मग तिथे तुमची गडबड होऊ शकते. ठीक आहे. आत्ता काहीच नाही, फक्त काय करतो आपण भागाकाराला गुणाकार करतो आणि सॉल्व करतो. एवढं काही अवघड हा प्रकार नाही आहे. एकदम सोपा टॉपिक आहे हा, सोपा प्रकरण आहे बेरीज आणि वजाबाकीच्या मानाने. ठीक आहे. पण याच्यावरती आपल्याला प्रश्न दिसतात. प्रश्न पेपर सेटर याच्यावरती प्रश्न विचारतोय. म्हणजे हा 23चा प्रश्न लेटेस्ट वाला प्रश्न आहे, त्याच्यावरती प्रश्न विचारतात. अवघड काही नाही. हा तुमचे बोनस मार्क आहेत. फक्त त्याची कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. कन्सेप्ट तुम्हाला जर समजली तर प्रश्न काही अवघड नाही आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघूया. आता बघा काय आहे प्रश्न. चला बघा आता प्रश्न आहे 18 छेदामध्ये सर 36 भागीला 9 छेदामध्ये सर 6. आणि मित्रांनो तुम्हाला जर मी टीच करतो आहे, मी जे शिकवतो आहे, तुम्हाला जर समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. जसं व्हिडिओचा फायदा तुम्हाला होतो आहे तसंच तुमच्या मित्रांना पण व्हावा अशी जर तुमची इच्छा असेल तर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. कारण की इथे फ्री ऑफ कॉस्ट मटेरियल भेटणार आहे. तुम्हाला पोलीस भरतीसाठी लागणारा किंवा स्पर्धा परीक्षेसाठी लागणारा सर्व काही मटेरियल, गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, GK हे सर्व मी इथे फ्रीमध्ये घेणार आहे. तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि या फ्री लेक्चर सिरीजचा फायदा करून घ्या. ठीक आहे. चल आता काय आहे 18 छेदामध्ये 34 आहे भागीला 9 छेदामध्ये 6 आहे. आता आपण याला सॉल्व करणार सर, तर पहिले सॉल्व कसं करणार आपण, 18 छेदामध्ये 36 सर हे जसंच्या तसं लिहिणार. याला आपण काहीच करू शकत, काही करणार नाही. मग पुढे काय करणार सर, इथे सर भागाकार आहे तर भागाकाराचं चिन्ह चेंज करणार आपण. तर कशाचं चिन्ह टाकणार, तर सर आपण हे गुणाकाराचं टाकणार. मग काय करणार सर, हे भागाकाराचं चिन्ह गुणाकारामध्ये कन्वर्ट केलं तर हे अंशाचं छेदामध्ये येईल, छेदाचं अंशामध्ये येईल. म्हणजे 6 अंशामध्ये जाईल आणि अंश छेदामध्ये 9 छेदामध्ये येईल. मग आता याला सर फक्त सॉल्व करायचं आहे आपल्याला. कटछाट करायचा, हा तिरकस होतो ना. 9 1 9, 9 दुनी सर 18, 6 1 6, 6 6 सर 36. अजून सर हा 2 1 2 आणि 2 त्रिक सर 6. म्हणजे उरलं काय सर आपल्याकडे उरलं फक्त 1 आणि छेदामध्ये 3. हे बघा वरती अंशामध्ये काहीच नाही, म्हणजे 1 आहे ना. 2 1 2 1 आणि ते 2 त्रिक 6 म्हणजे खाली 3 आहे, इथं काहीच नाही. म्हणजे आपलं 1/3 असेल आपलं उत्तर. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता. गणित काहीच अवघड नाही आहे, पण प्रश्न आलेले आहेत. अमरावती शहर पोलीस भरती 2023मध्ये आलेला हा प्रश्न आहे. प्रश्न मित्रांनो विचारतात
म्हणून मी तुम्हाला सांगतो की फक्त व्यवस्थित कन्सेप्ट समजून घ्या. प्रश्न सोपे असतात. पोलीस भरतीचे प्रश्न मी तुम्हाला सांगतो काय कोणत्या टॉपिकला जास्त महत्त्व द्यायचं आहे, कोणत्या टॉपिकला जास्त महत्त्व द्यायचं नाही, हे तुम्हाला सर्व मी लेक्चर सिरीजमध्ये सांगतो आहे. ठीक आहे. आता तुम्हाला समजत असेल की कोणतं लेक्चर महत्त्वाचं आहे, कोणतं टॉपिक आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघूया. आता बघा, आता बघा काय आहे. हा पण प्रश्न आला आहे अमरावती शहर पोलीस भरती म्हणतो. आता 6 बघा किती आहे, 6 छेदामध्ये सर 30 आहे, भागीला 3 छेदामध्ये सर 5 आहे. फक्त याला मित्रांनो फक्त सॉल्व करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे सर, 6 छेदामध्ये 30. आता सांगा, आता इथे भागाकाराचं चिन्ह आहे तर काय करणार सर, तर आपण त्याला चेंज करणार, इथे गुणाकार टाकणार. मग काय कर, जर गुणाकार चिन्ह टाकलं यांच्यानंतर याच्यानंतर जो अपूर्णांक असतो त्याला आपण उलटसुलट करणार, म्हणजे अंश छेदात येईल आणि छेद अंश येईल. म्हणजे सर हे 5 अंशात जाईल आणि 3 सर छेदात येईल. फक्त याला आता काय करायचं आहे, तर याला सर आता तिरकस कटछाट करायचं आहे. होतो का सर, 3 ने 6ला कट होतो का सर, हो. 3 1 3, 3 2 सर 6, 5 1 5, 5 6 सर 30, परत 2 1 2, 2 3 6. म्हणजे आपलं उत्तर काय असेल मित्रांनो, 1/3 हे असेल आपलं उत्तर. आहे मित्रांनो असं ऑप्शनमध्ये, तर हो मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकला असता. गणित काही अवघड नाही. आणि अमरावती शहर पोलीस भरतीमध्ये आलेला हा प्रश्न आहे. आणि याच्या अगोदर पण पुढचं आपण उदाहरण बघितलं, तो पण अमरावती शहरमध्ये झालेला होता. फक्त अंक चेंज केले, उत्तर ते झालं 1/3 1/3च. ठीक आहे, फक्त अंक चेंज आहे, बाकी याच्यामध्ये काही फरक नाही आहे. ठीक. चला आता हा बघा मित्रांनो प्रकार नंबर 2. प्रकार नंबर आता दुसरा लिहा. आपण अपूर्णांकाचा भागाकार बघतोय, त्याच्यामध्ये प्रकार 1 बघितला. आता याच्यामध्ये प्रकार 2 असेल. आता प्रकार 2 काय आहे, वेगळं काही नाही, फक्त काय आहे, व्यवहारी अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे ना, त्याला व्यवहारी अपूर्णांकात पहिले कन्वर्जन करायचं आहे. आणि मग म्हणजे या प्रकाराला काय करायचं आहे, प्रकार हा 2 आहे ना, प्रकार 2ला पहिले एकसारखं करायचं आहे आणि सॉल्व करायचं आहे. बघा आता कसं असेल हे मला सांगा. आता याला मला सांगा, हा 1/2 आहे ना, हा काय आहे सर, तर हा सर पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं. मग पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला आपण काय करतोय, आपण व्यवहारी अपूर्णांकात कन्वर्जन करणार पहिले आणि मग त्याचं उत्तर काढणार. मग ते कसं करणार सर सॉल्व, आपण काय करतोय बघा, इथे बघा 1/2 आहे, भागीला 5 आणि हे 3 हे सर 7 आहे. मग याला पहिले काय करायचं आहे, याला फक्त पहिले व्यवहारी अपूर्णांकात कन्वर्जन करायचं आणि मग सॉल्व करायचं. मग काय सर, इथे गुणाकाराचं चिन्ह टाकणार, इथे आपण अधिकचं चिन्ह टाकणार. हेच करत होतो ना. 2 1 2, 2 आलं उत्तर, 2 मध्ये 1 मिळवा, 3 आणि छेदामध्ये जे 2 आहे ते जसंच्या तसं आहे. म्हणजे याचं उत्तर काढलं आपण 3/2 भागीला जसंच्या तसं. आता काय 7 5 35, 35 आणि 3 सर हे 38 आणि छेदामध्ये सर 7. म्हणजे यांचा मी गुणाकार केला, 7 5 35 आणि 35 मध्ये हे 3 मिळवले म्हणजे 38 छेदामध्ये 6. आता फक्त याला सॉल्व करायचं. आता हे गणित प्रकार आपला पहिल्यासारखं झालं की नाही, पहिल्यासारखंच उदाहरण झालं ना आता हे. मग याला फक्त आता काय करायचं आहे, हे सर 3 छेदामध्ये 2 आहे, हा भागाकार आहे, तर याला कशाचं चिन्ह देणार मी, याला सर आता मी गुणाकाराचं चिन्ह देणार. मग गुणाकाराचं चिन्ह दिलं सर, तर याचं काय करणार मी सर, उलटसुलट करणार. म्हणजे हा अंश जाईल, हा छेद जाईल अंशात आणि हा अंश येईल छेदात, म्हणजे हे 38. आता याला फक्त काय करायचं आहे, याला फक्त कटछाट होतोय का सर, तिरकस 3 ने 38ला भाग जातो का, की 3च्या पाड्यात 38 आहे का, नाही सर. 2च्या पाड्यात 7 आहे का, नाही. म्हणजे 2 आणि 7 ने 7 नाही आणि यांना बी. मग आता 7 काय करायचं, मग अंशांचा गुणाकार काय, 7 सर हे 7 सर 21 आणि 38 दुनी सर 38 दुनी 76. मग आता 21 आणि 76 याला अजून कमी भाग जातो का, तर नाही सर. मग आपलं फायनल उत्तर काय असेल, 21 आणि छेदामध्ये 76 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता. फक्त अवघड काहीच नाही. हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, त्याला आपण व्यवहारी अपूर्णांकात कन्वर्जन करायचं आहे आणि मग त्याला सॉल्व करायचं आहे. मग ते सोपंच आहे. अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात कन्वर्जन केलं की तुम्हाला समजतं मग ते कसं करायचं आहे. फक्त याच्यामध्ये ॲडव्हान्स प्रकार हा, म्हणून याला प्रकार 2 दिला आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा व्यवहारी अपूर्णांकात कन्वर्जन करायचं आहे आणि मग प्रश्नाला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. चला
आता चला नेक्स्ट उदाहरण बघूया. आणि मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण की जसं या व्हिडिओचा किंवा या सिरीजचा तुम्हाला फायदा होतो आहे तसं तुमच्या मित्रांना बी होईल. चला ठीक आहे. आता बघा मित्रांनो, आता नंबर बघा, प्रकार नंबर 3 बघा. आता प्रकार 3मध्ये काय आहे बघा. आता प्रकार 3मध्ये आता जालना पोलीस भरती 2017मध्ये आलेला हा प्रश्न आहे. काय आहे सर? आता फक्त काय आहे, हा शाब्दिक आहे. मग सर आपण 64 भागिले 25 आहे. आता भागिले म्हणजे सर हेच असेल भागाकार, 8 हे सर 5 असंच आहे ना. मग याला फक्त आपण काय करायचं, याला फक्त आता सॉल्व करायचं आहे. तुम्ही भागिले याचा अर्थ जर तुम्हाला समजला, हे लिहिलं की मग सॉल्व झालं, म्हणजे प्रकार पहिल्यासारखंच झालं ना हे. मग सर हे 64 भागिले सर 25, इथे सर भागाकार आहे तर तिथे मी कशात चिन्ह देणार सर, तर इथे सर मी गुणाकाराचं देणार. मग सर 8 आणि 5 याच्यामध्ये काय म्हणणार, अदलाबदल होईल. म्हणजे 5 जाईल अंशामध्ये आणि 8 येईल सर छेदामध्ये. आता सर कुठं कटछाट होतोय का तिरकस ते बघायचं आहे. हो सर, 8 1 8, 8 8 सर 64, 5 1 5 सर, 5 5 25. आता सर म्हणजे आपलं उत्तर काय असेल, 8 अंशामध्ये आणि छेदामध्ये काय असेल 5. आता 8 आणि 5 ना कमी होतच नाही ना, अशी कोणती संख्याच नाही. 8ला बी भाग जाते आणि 5ला बी भाग जाते. म्हणजे आपलं फायनल उत्तर काय असेल मग 8/5 आहे सर असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, 8/5 हे ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे आणि 5/8 हे पण ऑप्शन क्रमांक 1मध्ये आहे. मित्रांनो, तुम्हाला समजत असेल ह्या ऑप्शनचा आपण अभ्यास करा बरं का. ऑप्शन कसे देतात पेपर सेटर. 9/4 आहे, 4/9 आहे. म्हणजे तुमची कन्सेप्ट चांगली असायला पाहिजे. तुमची कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर तुम्ही प्रश्नाला चांगल्या प्रकारे सॉल्व करू शकता. आणि जर काही मित्रांना, मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, बघा काही मित्रांना जर काहीच माहिती नसेल, आता मला हा प्रश्नच माहिती नाही आणि याच्या मला तुक्का मारायचा आहे, तर तुक्का कसा मारायचा हे मी तुम्हाला सांगतो. 2 सिमिलर ऑप्शन कोणते आहेत, तर हा आणि हा एक सिमिलर आहे. म्हणजे 1 आणि 3, एक तर 1 सोबत जाऊ की 3 सोबत जाऊ. ज्यावेळेस तुमची अशी कन्फ्युजन होईल सर 1 सोबत जाऊ की 3 सोबत, त्यावेळेस कधी पण 3 सोबत जायचं आहे. आणि ज्यावेळेस आता हा बघा 2 आणि 4 सिमिलर आहे, मग तुम्हाला 2 सोबत जाऊ सर की 4 सोबत जाऊ, तर कधी पण 4 सोबत आपण जायचं आहे. आता ही मेथड 100% तर काम करत नाही, पण तुक्का मारण्याची 99% ही मेथड काम करते, 90% काम करते असं म्हणून पकडून चला. याच्यावरती मी शाश्वती देत नाही आणि मी याचं क्रेडिट घेत नाही. ही फक्त ट्रिक सांगतोय मी तुम्हाला. जर प्रश्न तुम्हाला काहीच माहीत नसेल, एकदम ॲडव्हान्स प्रश्न असेल, जीकेचा म्हणा, चालू घडामोडीचा म्हणा किंवा कोणाचाही म्हणा, मराठी ग्रामर, गणित, बुद्धिमत्ता कशाचाही प्रश्न असेल, तर जर मला प्रश्न माहीत आहे, प्रश्नच माहीत नाही सर, मी वाचलाच नाही कधी, मग काय करायचे, सिमिलर ऑप्शन बघायचे. सिमिलर ऑप्शनमधून एक ऑप्शन टिक करायचं आहे आणि यायचं. 90% तुमचे चान्सेस तो प्रश्न येण्याचा असतो. 90% प्रश्न तुमचा तो टिक बरोबर लागतो. 10% तुमचा लक नसेल तर लागत नाही. ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघूया. आता हा प्रश्न बघा. आता याला नाव द्या मित्रांनो, प्रकार नंबर 4. आता प्रकार 4मध्ये काय आहे, आता तुम्हाला बघा प्रश्न काय विचारला आणि प्रश्न कुठं आहे, तर नागपूर पोलीस भरती 2019मध्ये आलेला हा प्रश्न आहे. आता आपल्याला विचारलं आहे एक्स आहे बरोबर, एक्स आहे हे 200 सर 25 आहे बरोबर 1125 भागिला किती आहे सर 15. आणि आपल्याला विचारलं आहे तर ह्या एक्सच्या ठिकाणी काय असेल, विचारलं आहे ना, ह्या एक्सच्या ठिकाणी काय असेल असं आपल्याला विचारलं आहे. आता मग काय करायचं आहे सर, आत्ता इकडे काय आहे सर भागाकार, इकडे काय आहे सर भागाकार आहे, तिकडे काय होऊन जाईल का सर गुणाकार होऊन जाईल. मग आपण काय करायचं तेच करायचं आहे. मग एक्स अधिक 225 सर हा काय आहे भागाकार आहे, तर तिकडे काय होईल गुणाकार होईल. मग आता फक्त याला हा गुणाकार झाला तर हा उलट सुलट होईल ना. मग सर 15 जाईल अंशामध्ये आणि छेदामध्ये येईल सर 1015. बस याला फक्त आपण सॉल्व करायचं आहे. याला सॉल्व करा. 15 1 15, 15चा वर्ग आहे ना 225. मग आता फक्त आता राहिलं आहे काय, फक्त छेदामध्ये काय राहिले सर हे 1125 15. मग आता 15 5 सर हे 75, हच्च्याला किती सर 7, 15 दुनी 30, 30 आणि 7 सर 37, हच्च्याला किती सर तर 3, 15 1 15 आणि 3 सर हे 18, हच्च्याला किती सर 1, 15 1 15 आणि 1
16 म्हणजे आपलं उत्तर काय असेल 16,875 मित्रांनो आपलं असेल उत्तर. म्हणजे आपल्याला एक्स बरोबर काय भेटलं आहे 16,875 आहे मित्रांनो असं ऑप्शनमध्ये. तर हो सर 16,875 ऑप्शन क्रमांक 4मध्ये आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकला असता. गणित काही अवघड नाही, गणित सोपं आहे. फक्त कन्सेप्ट एकदा व्यवस्थित समजून घ्या, कन्सेप्ट समजली. आणि आता हा बघा हा प्रकार नंबर 4 आहे, ॲडव्हान्स प्रकार आहे हा. म्हणजे मी व्हिडिओच्या पहिले तुम्हाला बेसिक शिकवतो आहे. म्हणजे तुम्हाला बेसिक एकदा समजलं की तिथून मग हळूहळू मी बेसिक मग मॉडरेट आणि मॉडरेटपासून मग ॲडव्हान्समध्ये आपण जातो आहे. तर या प्रकारे प्रत्येक प्रकरण आणि प्रत्येक टॉपिक आपण याच प्रकारे गेलेलो आहेत हे तुम्हाला समजलं असेल. तुम्ही जर सिक्वेन्सनुसार व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपली तयारी ते बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत आपली तयारी होत आहे. ठीक आहे. आणि या व्हिडिओचा फायदा मित्रांनो 2025मध्ये जी पोलीस भरती होईल ना त्याच्यामध्ये तुम्हाला 100% ह्या सिरीजचा फायदा होणार आहे. याच्यात काही शंकाच नाही. फक्त व्हिडिओ व्यवस्थित बघा. 1-2 वेळेस कन्सेप्ट जर क्लिअर होत नसेल तर 1-2 वेळेस परत व्हिडिओ बघायचा आणि मग त्याची नोट्स काढायची. मित्रांनो वरती नाव द्या विघ्नहर्ता अकॅडमी या नोट्सवरती आणि ती नोट्स व्यवस्थित लिहा. त्या नोट्समधून तुम्हाला 100% फायदा होणार म्हणजे होणार. ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघू. आणि जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील आणि व्हिडिओ मी जे शिकवतो जे समजत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. जेणेकरून जसं तुम्हाला व्हिडिओचा फायदा होतो आहे किंवा या सिरीजचा तुम्हाला फायदा होतो आहे तसं तुमच्या मित्रांना बी जर व्हावा अशी तुमची इच्छा असेल तर हा व्हिडिओ त्यांना शेअर करा. त्यांना पण या सिरीजचा फायदा होईल. ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघूया. मित्रांनो आता काय आहे आणि प्रश्न कुठं आला आहे तर अहमदनगर. आता अहमदनगर पोलीस भरती 2017मध्ये आलेला प्रश्न आहे. आता अहमदनगरचं नाव काय चेंज झालं आहे तर अहिल्यानगर आता झालं आहे त्याचं बरोबर. आता बघा काय आहे x वजा 5 आहे सर, छेदामध्ये 91 आहे आणि इथे 15 छेदामध्ये सर 13 आहे. इथे फक्त हे 13 आहे. आता बघा आता याला फक्त आपण सॉल्व करायचं आहे. तर कसं सॉल्व करणार सर आपल्याला विचारलं आहे काय तर एक्सच्या ठिकाणी काय असेल आपल्याला विचारलं आहे. आत्ता आपण याला असं करू शकतो हे एक्स आपल्याला काढायचं आहे ना तर आता हा 15 छेदामध्ये किती आहे सर 13. हा इकडे काय आहे वजा आहे ना, वजा 5 आहे ना तर तिकडे काय होऊन जाईल सर ते अधिक होऊन जाईल. म्हणजे 5 हे 91 वजा असेल तर तिकडे अधिक होऊन जाईल. याला फक्त आपल्याला सॉल्व करायचं आहे. मग हे सर एक्स आता यांचा छेद आपल्याला आता आपण बेरीजमध्ये शिकलो ना की जर छेद समान असेल तर छेद काढायचा. मग छेद कसं काढतो सर आपण तर छेद लसावी म्हणूनच काढतो ना आपण. तर मला सांगा लसावी आपण कसं मानतो सर्वात मोठी संख्या लसावी मानत होतो. मग सर आपण 91 ही लसावी मानली. मग 13ने सर 91ला भाग जातो का तर हो सर 13 7 91. मग सर लसावी 91 आता आपली निघाली. मग 13 7 15 7 सर हे 5 दशे हे अधिक आणि 91 91 म्हणजे हा 1 आला ना. मग 5 5 म्हणजे आत्ता बरोबर आपल्याला एक्स बरोबर काय मिळेल 105 आणि 5 किती होतात सर 110 आणि हे 110 आणि छेदामध्ये किती सर तर छेदामध्ये 91. म्हणजे आपलं उत्तर एक्स बरोबर काय आहे 110 छेदामध्ये 91. आता एक्स कुठं आहे एक्स वरती आहे ना, एक्स वरती आहे 91 तर ऑलरेडी आहेच. मग आपल्याला विचारलं आहे का एक्स ना, मग एक्स काय निघाला आपल्याला एक्स निघाला 110. म्हणजे आपलं उत्तर काय असेल मित्रांनो 110 ऑप्शन क्रमांक 2 हे असेल आपलं उत्तर. तर अशा प्रकारे मित्रांनो सहज या गणिताला सॉल्व करू शकता. काहीच अशी नाही. हे फक्त स्टेप व्यवस्थित बघा. ही स्टेप आता बघा हे स्टेप लिहायची गरज नाही पण ही तुमच्यासाठी मी लिहिलं आहे. फक्त इथून डायरेक्ट हे होतं आणि तुमचं उत्तर निघून जातं. तुम्हाला मित्रांनो कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर 10 सेकंदामध्ये जास्तीत जास्त 25 सेकंदाच्या वरती कोणत्याच गणिताला वेळ लागत नाही. फक्त कन्सेप्ट तुमची क्लिअर पाहिजे. 25 सेकंदामध्ये कोणताही गणित तुमचा सॉल्व होऊन जातो पोलीस भरतीचा किंवा इतर कोणतीही सरळ सेवेचा. ठीक आहे. फक्त कन्सेप्ट तुमची क्लिअर पाहिजे. कन्सेप्टसाठी म्हणतो प्रत्येक प्रकारामध्ये कन्सेप्ट आहे आणि व्हिडिओच्या एंडिंगला डिफिकल्ट प्रश्न असतात. म्हणून म्हणतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. काही विद्यार्थी काय करतात हौशे गवशे नवशे असतात. पहिले 5 मिनटं एवढं बघितलं हां हे तर मला येतं चला पुढे व्हिडिओ सोडा दुसरा व्हिडिओ बघा. पहिले येतं अरे पहिले मित्रांनो मी पहिले तुम्हाला बेसिक शिकवतो आहे. बेसिक नंतर मग मॉडरेटवरती येतो आहे. मग म्हणजे कसं इझी मीडियम आणि मग हार्ड किंवा कठीण त्या क्वेश्चनकडे आपण जातो आहे ना. या लेवलनी आपण व्हिडिओ चालत जातो आणि या लेवलनेच आपण उदाहरणं घेतो आहे.
ठीक आहे. तर त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचा शेवटी जे 4-5 क्वेश्चन असतात ना, तेच क्वेश्चन तुम्हाला येत नाही. मी तर म्हणतो मित्रांनो, ही सिरीज प्रत्येक विद्यार्थ्यांनी बघावी. ज्यांची क्लास झालेली आहे त्यांनी पण बघावी, जे आता 6 महिन्यापासून तयारी करतोय त्यांनी पण बघावी, ज्यांना 2 वर्षापासून बघतोय किंवा 3 वर्षापासून बघतोय, त्यांचा रिझल्ट नाही आहे, तो विद्यार्थी दशेतच आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांनी ही सिरीज बघावी. या सिरीजमधून ज्या विद्यार्थ्यांचा 2, 3, 4 मार्कांनी रिझल्ट जातो आहे ना, त्यांचं रिझल्ट 2025मध्ये 100% येणार. त्यांच्यासाठी ही सिरीज रामबाण अशी एक उपाय आहे. फक्त ही सिरीज त्यांनी व्यवस्थित कंटिन्यू बघावी. सिरीज बघितल्यावर त्यांना सिरीजचं महत्त्व कळेल. कारण की असे प्रश्न त्यांचे 1-1, 2-2 मार्क चुकतात ना, मग असे प्रश्न त्यांना जर आले तर त्यांचा रिझल्ट कन्फर्म आहे. ठीक आहे, चला हा उदाहरण बघा ना. बघा काय आहे, नागपूर पोलीस भरती 2019मध्ये आलेला प्रश्न आहे. आता काय प्रश्न विचारला बघा मित्रांनो, आपल्याला काय विचारलं आहे, x बरोबर काय आहे सर 5, y बरोबर काय आहे सर तर 3, आणि आपल्याला विचारलं आहे, आता आपल्याला काय विचारलं आहे, 7x अधिक हे 5y सर, आणि हे 7x वजा हे 5y सर, आणि आपल्याला याचीच किंमत आपल्याला विचारली आणि आपल्याला दिलं आहे, हा वजा आहे, आपल्याला दिलं आहे x आहे, आपल्याला दिलं आहे तर x किती, आपला x बरोबर 5 आहे ना, मग 7 गुणिला काय सर, हे गुणाकार आहे ना आतमध्ये, कशाचा चिन्ह यांच्या दोघांमध्ये गुणाकाराचा आहे, मग 7 5 सर, म्हणजे हे 7 गुणिला हे 5 अधिक 5, y किती आहे तर y 3, हे 3 माता हे 7 गुणिला 5 वजा हे 5 गुणिला 3, माता 7 5 सर तर 35, हे सर 35 आणि हे अधिक 5 त्रिक सर हे 15, आता 7 5 सर हे 35 वजा 5 त्रिक सर हे 15. ही स्टेप लिहायची गरज नाही बरं का मित्रांनो, पण मी हे तुमच्यासाठी लिहिली आहे, तुम्हाला समजावं याच्यासाठी ही स्टेप लिहिली आहे. आता 35 अधिक 15 सर किती होतात सर, हे 50, आता 35मधून 15 गेले किती उरतात सर तर 20. आता 0 0 कॅन्सल, म्हणजे आपलं उत्तर काय असेल 5/2 हे असेल आपलं उत्तर मित्रांनो. आहे सर ऑप्शनमध्ये तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3मध्ये आपलं उत्तर आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता. गणित काही अवघड नाही, पण ॲडव्हान्स लेवलचं गणित आहे. विद्यार्थ्यांना असं वाटतं की हे काय आलं, मला x y काय ते येत नाही, या गणिताला स्किप करतात, पुढे जातात. पण तुम्ही किती सेकंदामध्ये या गणिताला सॉल्व केलं, जास्तीत जास्त 20 सेकंदाच्या वरती कोणत्याच गणिताला लागत नाही, हे मी तुम्हाला म्हटलं आहे. 20 ते 25 सेकंद हार्डली. मग आता काय फक्त एक स्टेप करायची आहे. ही स्टेप तर मी तुम्हाला समजावं याच्यासाठी लिहिली आहे. तुम्ही इथून डायरेक्ट ही स्टेप लिहू शकता आणि डायरेक्ट तुमचं उत्तर. काही अवघड आहे. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ समजत असेल, मी जे टीच करतो आहे ते तुम्हाला जर समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण की जसं या सिरीजचा तुम्हाला फायदा होतो आहे तसं तुमच्या मित्रांना पण फायदा होईल, याच्यात काही शंकाच नाही आहे. ठीक आहे, इथेच अपूर्णांकाचा भागाकार हा आपला संपला. आता पुढचा नेक्स्ट चॅप्टर आपला असेल मित्रांनो, आता बघा हा याच्यापुढे नेक्स्ट चॅप्टर आपला कोणता असेल, त्याच्यापुढे हा महत्त्वाचा लेक्चर असेल. याच्यापुढे आपला आत्ता नेक्स्ट चॅप्टर आपला असा असेल, त्याच्यामध्ये कोणतं चॅप्टर असेल ते बघू. 3/4 आहे, 5/6 आहे, 3/9 आहे, 11/7 आहे आणि 8/5 आहे. याच्यामधला सर्वात मोठा अपूर्णांक कोणता, सर्वात लहान अपूर्णांक कोणता, मधातला अपूर्णांक कोणता, असा किंवा ह्या अपूर्णांकाला सिक्वेन्सनुसार चढत्या क्रमाने लिहा, या अपूर्णांकाला उतरत्या क्रमाने लिहा, असे प्रश्न आपल्याला विचारतात. आणि हा पुढचा आता उद्या याच चॅप्टर हाच लेक्चर आपला उद्या असणार आहे. तर मित्रांनो फक्त व्हिडिओ सिक्वेन्सनुसार बघा आणि परत तुम्हाला सांगतो नोट्स काढा आणि नोट्स काढा, सिक्वेन्सनुसार बघा. आणि आपलं विघ्नहर्ता अकॅडमी ऑफिशियल, विघ्नहर्ता अकॅडमी हे आपलं यूट्यूबचे आपले हे आहे, टेलिग्राम चॅनल आहे, विघ्नहर्ता अकॅडमी म्हणून टेलिग्राम चॅनल. त्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही सबस्क्राईब करा त्या चॅनलला. त्या चॅनलवर मी यांची PDF अपलोड करत असतो. तर ह्या PDF जर तुम्हाला भेटल्या तर यांच्या सरावासाठी प्रश्न पण त्याच्यामध्ये टाकत असतो मी, ते प्रश्न पण तुम्हाला भेटून जातील सरावासाठी. ठीक आहे, चला इथेच आपण थांबूया.